अलकाताईंनी सांगितल्याशिवाय खायला सुरुवात करायची नाही. वा श्याम महेश. मंडळी, ही मिठाई तुम्हाला नगरसेवक दाजीरावजी रेडे यांनी पाठवली. रेड्याची मिठाई मला नकोय, मला नकोय. चला आम्हाला पण नको, आम्हाला पण नको. चला आपल्याला कशाला पाहिजे. श्याम हे का समजून मी काय झालं काय. महेश, महेश, कॉर्पोरेटर रेडेचं नाव ऐकल्यावर तुम्ही एवढे का रागवलात? त्या रेडेमुळेच मला तुरुंगात यावं लागलं. मी निर्दोष असून सुद्धा. म्हणजे म्हणजे त्या रेडेमुळे तुम्हाला तुरुंगात यावं लागलं का? मला ती कहाणी सांगाल? काय करणार तुम्ही ते ऐकून? मी तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मॅथमॅटिक्स घेऊन मी MSc झालो. सरस्वती क्लासेस हा क्लास मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता चालवत होतो. मी आणि माझी धाकटी बहीण सोनल असे आम्ही दोघेच राहत होतो. समाजकार्याची मला पहिल्यापासूनच आवड होती. नगरपालिकेच्या निवडणुकीला आमच्या भागातल्या लोकांनी मला आग्रहाने उभं केलं होतं. दाजीरावजी रेडे जिंदाबाद, दाजीरावजी रेडे जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, दाजीरावजी रेडे जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद, महेश पराळकर जिंदाबाद. काय मंडळी, माझं आजचं भाषण व्यवस्थित झालं ना? महेश भैया, आपला प्रचार थोड्या खर्चात पण लय बेस्ट झाला. हो ना. इतर उमेदवारांनी आणि रेड्यांनी प्रचारासाठी अगदी पाण्यासारखा पैसा उचला. हो, पण त्याचा उपयोग काय? डिपॉझिट जप्त होणार त्याचं. शेवटी जिंकणारा महेश भैयाच. हो, महेश भैयाच. हो, महेश भाई जिंकणार. शत्रूला भेसावत समजून आत्ताच यशानं हुरळून जाऊ नका. हो, बरोबर आहे तुमचं. बरं मंडळी, आता 2 वाजायला आले. महेश दादाला थोडस जेवू दे आणि थोडी विश्रांती घेऊ दे. अरे हो, खरंच की 2 वाजले. उद्या सकाळी सभा आहे 8 वाजता. हो हो हो, उद्याचाच दिवस प्रचार. चला मंडळी, चला चला चला, चला चला. चला आपण जेवायला जाऊया. येतो महेशराव. चला. अरे आम्हाला अजून जेवायचंय. हा, चला. चला चला. चला. त्यामुळे इतर मंडळी तरी आपापल्या घरी जेवायला गेली. चल, तू आज चल. चला. आतापर्यंत 2 वेळा जेवण गरम केलंय. सोनाली, तू अजून जागी का? मी तुला सांगितलं होतं ना जेवण झोप म्हणून. दादा, तू उपाशी असताना मला जेवण सुचेल का? आणि तू ही निवडणूक जिंकेपर्यंत मला झोप तरी लागेल का? तुला वाटतं मी जिंकेन? 100%. पहिली गोष्ट, तू आपण सत्तेच्या लोभाने उभा राहिला नाहीस. लोकांनी तुला आकुशीने उभं केलंय. पण प्रतिस्पर्धी उमेदवारी हलके सलके नाहीयेत. त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे. सगळ्यात महत्वाचा प्रतिस्पर्धी तो दाजी रेडे. तो तर गुंडगिरीने धाक याच्या जोरावर निवडणूक जिंकायला बघतोय. जगातल्या कोणत्याही शक्तीपेक्षा सत्याची ताकद जास्त असते आणि म्हणूनच सत्याचा नेहमी विजय होतो. महेश, बाहेर या. महेश,
कोण आला एवढ्या रात्री? मी बघते, तू जेवून घे बरं आधी. कोण तुम्ही? मी कावळे, ताजीरावजी रेडे यांचा सेक्रेटरी. महेश साहेबांना रेडे साहेबांनी बोलवलंय. आत्ता? हा, पण तो आता जेवायला बसलाय. जेवत असतील तर हात धुवायला, आणि जेवण झालं नसेल तर जेवायला बोलवलंय. त्यांना सांगा मी येऊ शकत नाही. आलात तर तुमचा फायदा, न आला तर तुमचा तोटा. माझ्या नफ्या तोट्याची त्यांना कशाला चिंता? मी येत नाही, जा. नाही आलात तर जबरदस्तीनं नेऊ आम्ही. इथे 3 आणि बाहेर 30 माणसं आहेत आमची. तुमचे 3 ते वाजतील. फुकट राडा झाला तर पुऱ्या मोहल्ल्याला त्रास होईल. एवढाच राडा करू नका. समोर महेश राव येत आहेत. याचा अर्थ काय? चला, गाडीनं नेतो आणि गाडीनं आणून सोडतो. येतो मी. दादा जाऊ नकोस. काळजी करू नकोस. मी काय वाघाच्या गुहेत जात नाही, रेड्याच्या गोठ्यात जातोय. चला. चला. वेलकम वेलकम. या महेश भैया या. आम्ही तुमचं स्वागत करतो. मी तुमचा प्रतिस्पर्धी आणि माझं स्वागत. स्वागत एवढ्यासाठीच की तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी राहू नये म्हणून. म्हणजे या निवडणुकीत तुम्ही आपली उमेदवारी मागं घ्यावी असं मला वाटतं. कारण ही हलकट बेवकूफ जनता कदाचित तुम्हालाच निवडून देईल. घ्या साहेब. आणि साहेबांचं डिपॉझिटही जप्त व्हायचं. ते व्हायलाच हवं. त्या जनतेच्या जोरावर तुम्ही सत्ताधीश होणार, त्या जनतेला तुम्ही शिव्या देता. निवडणूक आणि नेतेपद तुमच्यासारख्या रेड्यांना कुरण वाटतं पैसे खायचं. जय हो जनता की. धीरानं, जरा सबुरीनं. महेश, तुम्ही जिंकलात तर तुम्हाला काय मिळणार? फुलांचे हार, दुसऱ्या दिवशी सडून जाणारे. पण आम्हाला मदत केली तर म्हणजे माघार घेतलीत तर हा 20,000चा न सडणारा हार ऍडव्हान्स म्हणून आत्ताच तुमच्या गळ्यात घालतो. आणि आम्ही निवडणूक जिंकल्यावर या हाराच्या दसपट म्हणजे 2 लाख रुपये तुम्हाला देऊ. भाड्याच्या जागेत क्लास चालवता राहता. तुम्ही आमचे झालात तर तुम्हाला ओनरशिप ब्लॉक घेऊन देऊ. आणि आणि एक मोटर कारही घेऊन देऊ. जय हो जनता की, जय क्रांती की. बेशरम माणसा. महेश, जनता आणि क्रांती शब्द तुझ्या गटार तोंडातून बाहेर पडतातच कसे? महेश, देशसेवा म्हणजे पैसे खाण्याचा धंदा समजणारा मगरू रेड्या. त्या निवडणुकीत तुला मी 4 मुंडे चीत करीन आणि वाळलेलं गवत खायला लावीन, तरच नावाचा महेश मी. निघतो मी. माझी बहीण माझी वाट बघत असेल. थांब. तुझी बहीण एकटी नाही, माझे लोक तिच्या सोबतीला आहे. याचा अर्थ तसंच आम्ही ठरवलंय. तुम्ही आमचे झालात तर ती बहीण तुमची, नाही झालात तर नाईलाजानं आमची, म्हणजे आम्हा सगळ्यांची. रेड्या, मी तुझा जीव घेईन. माझ्या बहिणीची बदनामी करतोस. तुला माझ्या बहिणीबद्दल अपशब्द बोललास तर जीभ असून हातात देईन. शांत व्हा कावळे. तुमच्या फुटलेल्या डोळ्याची किंमत 1 लाख रुपये समजा. फक्त मी सांगतो तसं पोलिसांना सांगा. समजलं?
रडू नकोस रडू नकोस सोनल प्लीज. तुम्ही महेश पराळकर? हो मीच. ही कोण? माझी बहीण. बहिणीला मिठीत घेऊन ब्लू फिल्म पाहता? व्हॉट यू मीन? अहो पण ही भीम त्या रेड्याच्या गुंडाने लावली होती. रेड्यांचे गुंड? हो रेड्याचे गुंड इकडे आले होते आणि हिला टॉर्चर करत होते. त्या खिडकीची काच सुद्धा त्यांनी फोडली. काच फोडली? कुठली? हो पण त्या गुंडानेच ती परत बसवली. शट मिस्टर महेश, तुम्ही रेड्यांकडे गेलात. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी 2 लाख रुपये मागितलेत. ते दिले नाही म्हणून मारहाण केली. तुम्ही सेक्रेटरींचा डोळा फोडलात. आम्हाला निनावी फोन आले होते. फ्लॅशच्या नावाखाली ब्लू फिल्मचा धंदा करता तुम्ही. ब्लू फिल्म? तुम्हाला अटक केलेली आहे. माझा ऐका इन्स्पेक्टर साहेब. हे बघा, काय सांगायचं असेल ते कोर्टासमोर सांगा. नाही. चला. दादा 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 कोर्टात खरं काय ते जीव तोडून सांगितलं, पण कोणी माझ्या शब्दावर विश्वास नाही ठेवला. पुरावा माझ्या विरुद्ध गेला आणि या तुरुंगात आलो गुन्हेगार म्हणून. तुम्ही रडताय माझ्यासाठी? कोणत्याही माणसाच्या डोळ्यात अश्रू यावीत अशीच तुमची कहाणी आहे. आणि आणि शरीराचा कण अन कण अंगारानं पेटून निघावा अशी त्या रेड्याची करणी आहे. मी त्याची मला लाज वाटते. त्या रेड्याला मी त्यांचं काही करू शकत नाही. फक्त तुमच्या दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याशिवाय मी काही करू शकत नाही. तुरुंगातून बाहेर पडेपर्यंत मी सुद्धा काही करू शकत नाही. पण एकदा का तुरुंगातून बाहेर सुटलो ना, तर मग मी आहे आणि तो रेडे आहे. म्हणजे तुम्ही त्यांचा जीव घेणार? मी कशाला त्याला जीवे मारू? आपल्या मरणालाच मरणार आहे तो. पण त्याच्या मृत्यूपूर्वी तो जीवन मी त्याला सुखाने नाही जगू देणार. ज्यानं मला हकनाके तुरुंगात हाडलं तो देखील या तुरुंगात आलेला पाहाल तुम्ही.